नमस्कार मंडळी. आज मी 2-3 दिवस मी व्हिडिओ टाकला नाही का, आता मी आईला भेटायला गावाला आलेले आहे. त्यामुळं काय मी व्हिडिओ टाकू शकले नाही. तर म्हटलं चला जेवणाचा व्हिडिओ जर नाही टाकला कुकिंगचा, तर तुम्हाला माझ्या गावचा व्हिडिओ तुम्हाला गाव माझं दाखवते. त्यामुळे मी हा व्हिडिओ काढते. तर हे माझं गाव आहे बघा, एकदम डोंगर दऱ्यातून माझं गाव असं जातं आहे बघा. पाऊस पडला होता त्यामुळं थोडेसे बघा रस्ते पण आहेत कच्चे, काय काय कच्चे, काय डांबरचे आहेत. आणि ते डोंगरातून असं पाणी पडतं, झिरपून असं पाणी पडतं. तुम्ही बघू शकता खाली पाणी पण आहे. त्यातून वाट काढत अशी गाडी जाते, म्हणजे असं वळणाचा रस्ता आहे. दिसायला इतकं सुंदर, इतकं खूप छान आहे, सगळं सौंदर्य आहे, खूप छान. नंतर आम्ही पाऊस पडत असल्यामुळे थंडी वाजत होती. मग एक रेस्टॉरंटमध्ये आम्ही पावभाजी खाल्ली, व्हेज थाळी खाल्ली. आणि मग तिथून म्हणलं चला आईकडे. तर बघा हे साईडला तुम्ही बघू शकता, साईडला दोन्ही साईडला खूप जंगल आहे. मधून छोटी कुठे अशी घरं दिसत आहे. ते बघा खूप छान आहे सगळं सौंदर्य. पावसात तर इतकं सुंदर दिसतं ना, आणि गरमीमध्ये तर बिलकुल गरम होत नाही, इतकं थंडगार वाटतं. हे माझ्या आईचं घर आहे. तिच्या घरासमोरचं हे छोटंसं गार्डन तिनं लावलेलं आहे. हे सदाफुलीचं झाड. सदाफुली म्हणजे 12 महिने त्याला फुलं असतात. हे शूट मी रात्रीचं करते, त्यामुळे जादा तर कळे आहेत आणि उमललेली फुलं कमी येते. पण सकाळनं ह्या कळ्या इतक्या उमलतात आणि इतकं फुलं एकदम पूर्ण झाड हिरवं आहे ना, ते पूर्ण सफेद दिसतं. आणि खाली पण तेवढंच फुलं पडलेले असते. ते बरोबर हे जास्वंदीचं आहे. आता पानं सगळी झडल्या, ती पण कळ्या मात्र भरपूर आहेत. त्या पण कळ्या आहेत, ते पण सकाळनं अशा छानपैकी उमलतात बघा. भरपूर कळ्या आलेल्या आहेत त्या. त्याच्याबरोबर हे आहे अद्रकचं झाड आहे. सोनटाक्याचं झाड आहे हे. पण हे सेम अद्रकच्या झाडासारखे वाटतं आहे, पण हे अद्रकचं झाड नाही, एक फुलाचं झाड आहे. सोनटाका त्याचं नाव आहे. आणि इतकं म्हणजे वाईट सफेद कलरची फुलं तर इतके सुंदर वास येतो ना. हे जून ते सप्टेंबरपर्यंतच फुलं असतात ती. वर्षातून एवढंच 2-3 महिने फुलं असते ती, पण खूप छान फुलं असते ती. छान येतात. हे आमचं आहे शेजारी तुळशी वृंदावन आहे. हे खाली सिमेंटमध्ये आम्ही त्याला पूर्ण बांधून घेतलेलं आहे. रेडीमेडच आहे आणि खालनं सिमेंटमधून बांधून घेतलं आहे. पण हे तुळस नेहमी बहरलेले फुललेले असते छानपैकी. खूप छान एकदम. मंडळी आमचं जे आहे ना माझ्या घराच्या मागच्या साईडला सगळं पुरं असं डोंगर आहे. तर रात्रीचं असं इतकं छान दिसतो ना, की पूर्ण मागे इतकं डोंगरामध्ये कुठे अशा लाईटी वगैरे अशा दिसतात. आणि वरच्या डोंगरावरून खालचं सिटी बघितलं ना, पूर्ण एकदम झगमग असते एकदम छानपैकी. तर कधीतरी आई म्हातारी आहे तर 1-2 महिन्यांना आईला भेटायला जाते, तर तेवढं तिला पण छान वाटतं आणि मला पण. तर बघा हे खालून वरचं डोंगर बघा किती छान दिसते. कुठं अशा लाईटी दिसते ते. आणि वरूनसुद्धा खालचे सिटी एकदम छान दिसते. मंडळी हा व्हिडिओ माझा जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.